धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात अवाजवी बिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। वापर कमी असतानाही हजारो रुपयांची वीज बिले येत असल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर शिरपूर फर्स्टच्या वतीने महावितरण अर्थात MACB कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की अनेक घरांना प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त रकमेची बिले दिली जात आहेत। यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। दुसरीकडे शेतकऱ्यांना नियमानुसार मिळणाऱ्या 8 तासांच्या वीज पुरवठ्यातही कपात होत असल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत होत आहे। महावितरणच्या कथित गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांच्या वीज बिलांचे तोरण तयार करून ते कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावले। या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले। यावेळी वीज बिलांबाबतच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली। नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। दरम्यान महावितरण प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। शिरपूरमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे वीज बिलांचा आणि वीज पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरला। प्रतिनिधी साहेबराव पावरा आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर MACB कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। ग्रामीण मधील आणि शहरातील अनेक शेतकरी अनेक ग्राहक आज इथं उपस्थित होते। अनेक ग्राहकांना अवाजवी लाईट बिलच्या सामोरे जावं लागत आहे। काही घरात काही नसताना 15-20 हजारचे लाईट बिल येत आहे। हे कशामुळे येत आहे हा जाब विचारण्यासाठी आज प्रशासनाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। अनेक ठिकाणी अवाजवी लाईट बिल असेल, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची 8 तास लाईट पासून देखील दूर ठेवलं जात आहे। ती 8 तास हक्काची लाईट त्यांना मिळावी आणि या माध्यमातून आम्ही MACBला अवगत केलेलं आहे की आता MACBने इथे मदत कक्ष स्थापन करायचं आणि तिथं पूर्ण वेळ अधिकारी ठेवायचा, जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जेव्हा काही तक्रार असेल तो पूर्ण वेळ इथं ते तक्रार देऊ शकतील आणि ज्याचं कोणाचं लाईट बिल जास्ती येत असेल तो इथं तक्रार करून आपली तक्रार निवारण करू शकतो। आणि येत्या काळामध्ये जर का सबस्टेशनसाठी असेल या DP जळाल्यानंतर असेल, शेतकऱ्यांकडून जर का पैसे लुबाडण्याचा प्रयत्न MACBने केला तर त्याला या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल। अशा विविध मागण्या घेऊन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले।